नाशिककर म्हणून आणि एक मतदार म्हणून मी प्रभाग क्रमांक 25चा जे घडामोडी घडलेल्या आहेत काल छाननीच्या वेळेस ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि बीजेपी पक्षाने जे केलेले उद्योग आहेत ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले उद्योग आहेत. एका व्यक्तीला 2-2 EB फॉर्म देणं हे घटनात बसत नाही. हो, आणि त्याच्यामुळे हे जे झालेलं आयारामांना तिकीट देऊन गुंडगिरी माजवणे आणि दहशत पसरवणे हे त्यांचं कर्तव्य झालेलं आहे. हे आपल्याला काय वाटतंय, आपण नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून निवडणुका बघितल्या, असं कधी घडलं होतं? नाही, याच्या आधी असं नाही घडलं होतं. आता सगळा प्रभाग 25 असेल, नवीन सिडको जे आहे, नवीन नाशिक आहे, नवीन नाशिकमध्ये खानदेशी लोकांना पाहिजे तेवढं वेटेज दिलं गेलं नाही. वेळेस 70% मतदान हे खानदेशींचंच होतं त्या ठिकाणी. आणि भाजप जेव्हा म्हणतं घराणेशाही नाही, तेव्हा एका घरातल्या 3-3, 4-4 लोकांना देणं आणि कोणावर आपला रोष? सर सगळे नावं सगळ्यांना आज कळाले. काल छाननीमधने अचानक ज्याला तिकीट दिलेलं होतं काहीतरी कायद्याची बाजू दाखवून जे काढलं गेलं ते चुकीचं होतं. काहींनी रात्रभर जल्लोष केला आणि दुसऱ्या दिवशी नाही झालं. हे कायदा वापरला गेला का कायदा मोडला गेला, त्यांच्या पद्धतीने फिरवला गेला, हे आता त्यांना माहिती. पण आम्ही BJPचेच मतदार आहोत. पण ह्या वेळेला असं वाटतं की लोकांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा. ही घराणेशाही कुठेतरी दाबली गेली पाहिजे आणि ती दाबायलाच पाहिजे. आणि मी तुमच्या या चॅनलद्वारे खानदेशी लोकांना विनंती करेल की त्यांनी शिकून घ्यावं. आपण वापरले जातोय, चटाया उचलणं नाही, चटाया कायम डोक्यावर घेऊन फिरणं चुकीचं आहे. काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे, एवढीच मी त्यांना विनंती करेल सर्वांना. काय वाटतंय, आपण मतदार आहात, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, कोट्यावधींचा निधी येणार आहे आणि अशा वेळेस राजकारण्यांचे जे आता सध्याचे निवडणुकीच्या काळामध्ये काही त्यांचं काम सुरू आहे किंवा या पक्षातून त्या पक्षात जाणं असं काय घडतंय, आपण या सर्व गोष्टींवर काय नेमकं सांगू बघताय? होतं ना, विकास बी व्हायला पाहिजे सर्वांचं, संस्थाचं सर्वांना घेऊन सोबत घेतलं पाहिजे. प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे. काय आपलं तुम्हाला काय वाटतंय? बारामध्ये आमच्यावाले पक्षाचे प्रियंका किशोर घाटे यांना पक्षाने तिकीट दिलं नाही. शेवटी त्यांच्या वडिलांनी अपक्ष फॉर्म भरला आणि पक्षाला खूप गद्दारी केलेली आहे. आणि काय त्याने आमचं कार्य माजी नगरसेवक होत्या, त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलेलं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये ते माजी नगरसेवक होत्या. तुम्हाला काय वाटतंय, भाजपमध्ये इतक्या मोठ्या संख्येने जे प्रवेश झाले म्हणून असं काय घडलंय? सगळे बाहेरचे लोक आलेले, या बारामध्ये सगळे बाहेरचे आलेले. त्यांना वाडामधलं काहीच माहिती नाही, कुठं काय आहे काही नाही. वाडामध्ये गल्ली माहिती नाही. आता तो कोण राजू आहेर कोण आहे तो, त्याला तर गल्ली माहिती नाही. तर कुठलं गल्ली काय म्हणतो, तो चालला सातपूरला तिकडं प्रचार करायला. आता काय परवाची दिवसाची बात आहे. मी काय चहाच्या टपरीवर आलेलो आहेत. नाशिकचं राजकारण बघताय का? हो, बघतो ना सर. काय काय चर्चा होत्या दररोज? दररोज चालूच असतं. आता हे येणार ते येणार, सिंहस्थ येणार. सिंहस्थ आले म्हणजे आता नगरसेवक जे निवडून येणार त्यांचा फायदा होणार, असं तसं चालू असतं गप्पा. तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला काय सर, कोणी आलं आपल्याला काय, आमच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, नाशिकचा विकास केला पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळा आहे, रोजगारांचा प्रश्न वाढतोय, हा सर्वांकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. हो, आमचं हेच. इथून जवळच त्र्यंबकेश्वर पण आहे, अनेक पर्यटक इथे येत असतील. काय वाटतंय, काय काय अडचणी या लोकांना येत आहे? त्र्यंबकेश्वरचं आता त्यांनी ते रस्त्याचे कामं चालू केलेले, तर तेही पूर्ण झाले पाहिजे 2 वर्षाच्या आत. असा पूर्ण विकास त्यांनी करायला पाहिजे. बाकी एवढंच सांगायचं. नक्कीच आपण बघतोय, खरं तर नाशिककर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधलं राजकारण बघताय. जे राजकारणामध्ये सुरू आहे ते नाशिककरांना त्या ठिकाणी पटत नाहीये अशी प्रतिक्रिया आहे. मात्र काही नाशिककरांनी यंदा कुठेतरी बदल घडावा अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत भाजप हा सोबळा लढतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजपमधले जे इतर पक्ष आहेत जे भाजपसोबत त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी करत होते, असं अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष असेल, हे सोबत लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध या महायुतीतील 2 पक्ष अशी तिरंगी लढत नाशिकमध्ये खरं तर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नाशिककर यंदा काय निर्णय घेतोय आणि त्यासोबत बदल नेमका कुठे घडणार आहे हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. नाशिकनंतर आता पुण्याला जाऊया. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.